कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्यांचा माजुरडेपणा कायम आहे। मारहाण प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या आवारात फिर्यादीचे वकील आणि आरोपीच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला। मारहाण प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांनी फिर्यादी धीरज देशमुखांच्या वकिलांना धमकावल्याचा आरोप होतोय। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं तणाव निवळला। तर्फे दोन तीन वकील होते, त्यांनी युक्ती तो मांडला मेहरबान कोर्टाला, जेनून ग्राउंडला मेहरबान कोर्टाने 29 पर्यंत पोलीस कस्टडीले। याच्यामध्ये आजच्या घडीला जे वकील लोकांना जे हल्ले होतात ते असे याच्यामुळे होतात का आमचेच वकील लोक काय सांगतात, तेरा बैल ये वकील के वजह से नहीं हुआ, तेरी पीजी ये वकील के वजह से, त्याच्यामुळे तो रोज दाखवतो ते। म्हणून मी त्यांना बघायला गेलो आणि त्यांच्यातर्फे ते जरा त्यांचं आताच तो मर्डर मधून सुटलाय तो, तर जरा वाचाबाचीच करायला लागलेला। बाहेर आल्यानंतर तो एका बरोबर आम्ही सहज त्याला बोललो, अरे अरे काय झालं असं बोलल्यानंतर मग एकदम अश्लील शब्दात आई बहिणीवरून अशा शिव्या करायला लागला मी। आणि जेलमध्ये माणसं त्यांना मारायला पाठवलं आणि जेलमध्ये त्यांना बघल आणि जेलमध्ये त्यांची भाग्य संपवून आणि अश्लील भाषात घांगा शिव्या करायला त्या सण नाही। त्यामुळे आम्ही बोलला शिव्या का देतो, बस त्याच्यावर तिथं तमाशा झाला। आणि त्यांना हे क्रिएट करायचं आहे, त्या फिर्यादीच्या वकीलला आरोपीच्या लोकांनी टेम्पर केलं असं त्यांना क्रिएट करायचं आहे। इतक्या दिवशी क्रिएट करून काय ते खोटारड करतात आणि आजही त्यांनी हेच केलंय का फिर्यादीच्या वकीलला आरोपीच्या लोकांनी टेम्पर केलं, हे जाणीवपूर्वक हरीश वकिलांनी केलेलं आहे।